यामागळे भारतीय राज्यघटना आपण बघतोय. यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण राज्यपाल या घटकाची माहिती घेतली, या टॉपिकची माहिती घेतली. आज आपल्याला राज्य विधिमंडळाची माहिती घेते. एक गोष्ट लक्षात घ्या, सगळ्यात सुरुवातीला आपण बघतोय भाग 6 जो असेल, भाग 6 मध्ये राज्य कार्यकारी मंडळ जे असेल त्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला आपण राज्यपाल, मंत्रिमंडळ, मुख्यमंत्री, महाधिवक्ता यांची माहिती घेतली. आता आपल्याला ज्या पद्धतीने केंद्रामध्ये संसदीय प्रणाली आहे त्याच पद्धतीने जी राज्यामध्ये सुद्धा संसदीय प्रणाली आहे, संसदीय प्रणालीमध्ये कायदे मंडळ असेल, त्याचबरोबर कार्यकारी मंडळ असेल. कायदे मंडळाची माहिती आपल्याला या टॉपिकमध्ये घ्यायची. यामध्ये आपल्याला राज्य विधिमंडळ याविषयी सविस्तर माहिती घ्यायची आहे. राज्य विधिमंडळ हा टॉपिक याचं जर समजून घ्यायचं जर आपण बघितलं तर हा टॉपिक भाग 6 मध्ये प्रकरण 3 मध्ये याची माहिती देण्यात आली. प्रकरण 1, प्रकरण 2, प्रकरण 3 असे 6 प्रकरणं भाग 6 मध्ये पाडण्यात आली. तर प्रकरण 3 हे राज्य विधिमंडळाशी संबंधित असेल. ते पुढे आपण बघू. यामध्ये राज्य विधिमंडळामध्ये भाग 6 मध्ये कलम 168 ते 212 हे जे प्रकरण असेल, हे प्रकरण असेल प्रकरण क्रमांक 3. प्रकरण क्रमांक 2 हे भाग 6 मध्ये प्रकरण क्रमांक 2 हे कार्यकारी मंडळाशी संबंधित असेल. आणि प्रकरण 3 हे राज्य विधिमंडळाशी संबंधित असेल. पुढं जे प्रकरण असेल याच्यानंतर प्रकरण 4. प्रकरण 4 मध्ये राज्यपालाचा कायदेविषयक अधिकाराविषयी माहिती देण्यात आली. त्याची माहिती आपण राज्यपाल या घटकामध्ये घेतलेली आहे. प्रकरण 3 पूर्णपणे आज समजून घेऊ. यामध्ये 168 ते 212 ही कलमे असेल. यातलं जे महत्त्वाची जी कलम आहे ती आपण बघू. त्यामध्ये पहिला जो टॉपिक असेल राज्य विधिमंडळ, याची तरतूद आपण समजून घेऊ. ही तरतूद असेल कलम 168 मध्ये. विधान परिषदेसंदर्भात खूप महत्त्वाची माहिती असेल 169 मध्ये. विधान परिषद निर्माण करण्याची प्रक्रिया असेल, भंग करण्याची प्रक्रिया असेल, ही प्रक्रिया 169 मध्ये देण्यात आली आहे. विधानसभेची रचना, ही रचना कलम 170 मध्ये देण्यात आली आहे. विधान परिषदेची रचना 171 मध्ये दिली. विधानसभेची रचना 170 मध्ये असेल, विधान परिषदेची रचना 171 मध्ये असेल. या 4 कलमांची आपल्याला सविस्तर माहिती घ्यायची आहे. तर सर्वात प्रथम पहिलं कलम आपण समजून घेऊ. कलम 168 यामध्ये देण्यात आली राज्य विधिमंडळाची तरतूद. अत्यंत महत्वाचं कलम आहे. यामध्ये या कलमामध्ये 168 मध्ये नमूद करण्यात आलेलं आहे प्रत्येक राज्यासाठी एक विधिमंडळ असेल, एक विधिमंडळ असेल आणि ते राज्यपाल व याच्यामध्ये परत काही राज्यामध्ये 2 सभागृहाचे, अन्य राज्यामध्ये एकच सभागृहाचे असेल. याच्यामध्ये उपकलम असेल 2. ज्या राज्यात 2 विधिमंडळे असतील त्यात एक विधान परिषद असेल व दुसरे विधानसभा असेल. राज्य विधिमंडळाची रचना ही 168 उपकलम 1 नुसार स्पष्ट होते. त्यांची नावे ही 168 उपकलम 2 मध्ये स्पष्ट होते. राज्यासाठी ज्या राज्यामध्ये जे काही एक विधिमंडळ असेल, प्रत्येक राज्यासाठी एक काय असेल, एक विधिमंडळ असेल. ते राज्यपाल म्हणजे ज्यामध्ये जे राज्य विधिमंडळ असेल ते राज्यपाल आणि याबरोबरच ज्या ठिकाणी
काही राज्यामध्ये, आता बघा, काही राज्यामध्ये दोन सभागृहांचे म्हणजेच उपकलम 2 मध्ये देण्यात आले. एकाला काय म्हटलं जाणार, विधानसभा, दुसरं सभागृह असेल तर त्याला म्हटलं जाणार विधान परिषद. हे उपकलम 2 मध्ये स्पष्ट होतं. ज्या ठिकाणी राज्यपाल आणि राज्य विधिमंडळ एकग्रही असेल त्या ठिकाणी राज्यपाल आणि विधानसभा ही त्या सभागृहाचे हे सभागृह या ठिकाणी असेल. अशा पद्धतीने राज्य विधिमंडळाची नावे व रचना हे कलम 168 मध्ये स्पष्ट होतं. 168 नुसार राज्यामध्ये राज्य विधिमंडळाची तरतूद करण्यात आली. पुढचं कलम आपण समजून घेऊ. विधान परिषद निर्माण करणे 169. आता बघा, ज्या ज्या राज्यामध्ये सिंगल विधानसभा असेल, राज्याच्या मनावरती विधान परिषद निर्माण करायची की ते सभागृह बरखास्त करायचं, विधान परिषद हे त्या राज्याच्या मनावरती ठेवण्यात आले. याच्यामध्ये संविधान सभेमध्ये याच्या संदर्भात चर्चा झाली. संविधान सभेत चर्चा होत असताना या ठिकाणी विधानसभा ही कंपल्सरी करण्यात आली. विधान परिषद, राज्यसभेच्या धर्तीवरती राज्यामध्ये विधान परिषद असावी की नसावी या मुद्द्यावरती चर्चा झाली. यानुसार काही महत्वाच्या मुद्द्यावरती चर्चा होऊन काही महत्वाची कारणं देण्यात आली. त्यातलं सगळ्यात महत्वाचं आर्थिक भार, कायदा निर्मितीची प्रक्रिया, कायदा निर्माण होण्यासाठी लागणारा विलंब, या कारणामुळे विधान परिषद ठेवायची की नाही ठेवायची, त्या राज्यासाठी विधान परिषद असायला पाहिजे की नाही पाहिजे हे ठरवण्याचं पूर्णपणे अधिकार हा विधानसभेकडे देण्यात आला, राज्याकडे देण्यात आला. राज्य अशा पद्धतीचा प्रस्ताव पाठवेल आणि निर्माण करण्याचा अधिकार हा शेवटी संसदेकडे देण्यात आला. मग यानुसार जे जे राज्य, त्या राज्यांना असं वाटलं की त्या राज्यासाठी विधान परिषद असावी, मग तशा पद्धतीची मागणी, तशा पद्धतीचा प्रस्ताव त्यांनी पारित केलेला आहे, तो संसदेकडे पाठवलेला आहे आणि त्यानुसार संसदेने या ठिकाणी विधान परिषद स्थापन केलेली आहे. काही राज्यांना असं वाटलं की आपल्याला विधान परिषदेची आवश्यकता नाही, त्यांनी सुद्धा नंतर अशा पद्धतीचा प्रस्ताव पाठवून नंतर संसदेने त्यांची हे विधान परिषद हे सभागृह बरखास्त, विधान परिषद निर्माण करण्याची प्रक्रिया असेल किंवा ते सभागृह भंग करण्याची जी प्रक्रिया आहे ती आपण कलम 169 नुसार समजून घेऊ. 169 मध्ये देण्यात आलेले स्पष्टपणे, संसद विधान परिषदेच्या प्रस्तावानुसार त्या राज्यासाठी विधान परिषद असावी की नसावी किंवा भंग करणे किंवा निर्माण करणे या संदर्भात निर्णय घेणार. तर अशा येणारा जो प्रस्ताव असेल, हा जो प्रस्ताव असेल विधान परिषद निर्माण करण्याचा, हा प्रस्ताव विधानसभा विशेष बहुमताने पारित करेल. विशेष बहुमत म्हणजे 50% पेक्षा जास्त मेंबर प्रेझेंट पाहिजे आणि 2/3 बहुमताने ते विधेयक पारित होणं आवश्यक आहे. पास झालेलं हे विधेयक, असा प्रस्ताव हा संसदेकडे पाठवला जाणार. विधान परिषद निर्माण करण्याचा जो प्रस्ताव असेल किंवा भंग करण्याचा जो प्रस्ताव असेल, या ठिकाणी भंग करण्याचा सुद्धा प्रस्ताव विधानसभा संसदेकडे पाठवू शकते. विधानसभेने संसदेकडे असा प्रस्ताव पाठवल्यानंतर संसद साध्या बहुमताने, लोकसभा याचबरोबर राज्यसभा सुद्धा साध्या बहुमताने म्हणजे 50% प्लस 1 या बहुमताने हे विधेयक पारित करणार आणि ते राष्ट्रपतीकडे पाठवले जाणार. राष्ट्रपतीने स्वाक्षरी केल्यानंतर त्याचं कायद्यामध्ये रूपांतर व्हायला सुरुवात होईल. सिग्नेचर झाल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात होईल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी अशी असेल, ज्यावेळेस अशा पद्धतीचा प्रस्ताव संसदेकडे येत असतो, या प्रस्तावासंदर्भात 2 महत्त्वाचे मुद्दे असतील. एक, विधानसभेनं हा जो काही प्रस्ताव पाठवलेला असेल संसदेकडे, हा प्रस्ताव संसदेवरती बंधनकारक नसतो. विधानसभेने प्रस्ताव पारित केला आणि तो संसदेकडे पाठवला
विधान परिषद निर्माण करण्यासंदर्भात हा प्रस्ताव संसदेवरती याच्या अंमलबजावणी करण्यासंदर्भात संसद बांधील नसते, ते बंधनकारक संसदेवरती नसतो. परंतु विधानसभेच्या अशा प्रस्तावाशिवाय विधान परिषद निर्माण करण्याचा निर्णय घेत नसतं. म्हणजेच बघा, संसद विधानसभेच्या ठरावाशिवाय म्हणजे या प्रस्तावाशिवाय असा कायदा करू शकत नाही. कोणता कायदा? विधान परिषद निर्माण करण्यासंदर्भातला कायदा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, विधानसभा ज्यावेळेस अशा पद्धतीचा प्रस्ताव संसदेकडे पाठवते, संसद या ठिकाणी कायद्याने विधान परिषद निर्माण करते. या संदर्भात 368 नुसार घटना दुरुस्तीची आवश्यकता नसते. कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंटची या ठिकाणी गरज नसते. घटना दुरुस्तीच्या बाहेरची ही प्रक्रिया मानल्या जाईल. म्हणजेच इथं साध्या बहुमताने हे विधेयक काय होत असतं, पारित केलं जात असतं. अशा पद्धतीने त्या राज्यासाठी विधान परिषद निर्माण केली जात असते. असाच प्रस्ताव संसद ज्यावेळेस संसदेकडे येतो विधान परिषद भंग करण्यासंदर्भात, त्या संदर्भात सुद्धा संसद त्यांच्या मर्जीनुसार या ठिकाणी निर्णय घेत असते. विधानसभेने पाठवलेला हा प्रस्ताव पारित करायचा की फेटाळायचा हे पूर्णपणे संसदेच्या मनावरती असणार. म्हणजे हा जो प्रस्ताव पाठवलेला असतो विधानसभेने, हा प्रस्ताव संसदेवरती बंधनकारक नसतो. संसद ऐच्छिक असेल, संसद त्यांच्या सोयीनुसार या ठिकाणी हा जो आलेला प्रस्ताव असेल त्यावरती विचार करून तो संसदेसमोर मांडून दोन्ही सभागृह पास करणार आणि ती नंतर स्वाक्षरीसाठी राष्ट्रपतीकडे पाठवणार. याचे जर उदाहरण घ्यायचं ठरलं तर तमिळनाडू राज्याने, त्याचबरोबर ओरिसा राज्याने सुद्धा अशा पद्धतीचा प्रस्ताव पाठवलेला आहे की विधान परिषद त्यांची निर्माण करण्यात यावी. हा प्रस्ताव पारित करून तो संसदेकडे पाठवलेला आहे. परंतु नंतर त्या राज्यामध्ये इलेक्शन झालं, निवडणुका झाल्या. तमिळनाडू राज्य असेल तर त्या तमिळनाडू राज्यामध्ये जे काही आलेलं जे सरकार आहे, मग त्या सरकारने त्या ठिकाणी विधान परिषद निर्माण करण्यासाठी असहमती दर्शवलेली आहे. मग त्यामुळे संसदेकडे पेंडिंग असलेलं हे विधेयक त्याचं प्रत्यक्ष आता अंमलबजावणीमध्ये येऊ शकलेलं नाही. असाच प्रस्ताव ओरिसा राज्याने सुद्धा पाठवलेला आहे. ओरिसा राज्याने सुद्धा अशी मागणी केली की त्यांच्यासाठी त्यांच्या जे काही विधान परिषद सभागृह असेल हे सभागृह निर्माण करण्यात यावं. असाच प्रस्ताव राजस्थानने सुद्धा पाठवलेला होता. जर आपण सगळ्यात महत्त्वाचा जर विचार केला की जे विधान परिषद सभागृह आहे सध्या किती राज्यामध्ये आहे ते आपण समजून घेऊ. त्यानुसार आपल्याला अजून काही गोष्टी क्लिअर होतील. सर्वात महत्त्वाचं, विधान परिषदेची जी रचना आहे कलम 171 नुसार असेल. सध्या तेलंगणा, आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या 6 राज्यांसाठी विधान परिषद हे सभागृह अस्तित्वात आहे. जे 7वं जे राज्य होतं ते होतं जम्मू काश्मीर. परंतु कलम 370 मध्ये जो काही बदल झालेला आहे, या बदलानुसार जम्मू काश्मीरमधले विधान परिषद हे सभागृह सुद्धा काय करण्यात आले, भंग करण्यात आले. सध्या चालू वर्षामध्ये तेलंगणा, आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या 6 राज्यासाठी विधान परिषद हे सभागृह असेल. यांची जर सदस्य संख्या आपण जर बघितली तर सर्वात कमी तेलंगणा राज्याची असेल 40, आंध्र प्रदेशची असेल 50, बिहार आणि कर्नाटकची 75 दोघांची सारखी असेल, महाराष्ट्राची 78 असेल आणि उत्तर प्रदेशची सर्वाधिक जास्त विधान परिषदेची संख्या असेल ती असेल 100. तुम्हाला क्रम विचारला जाऊ शकतो, चढता क्रम विचारला जाऊ शकतो, उतरता क्रम विचारला जाऊ शकतो. यानुसार सर्वाधिक विधान परिषदेची सदस्य संख्या असलेलं सभागृह असेल उत्तर प्रदेश आणि नंबर 2चा असेल महाराष्ट्र, नंबर 3ला बिहार आणि कर्नाटक असेल, आंध्र प्रदेश असेल 50 आणि तेलंगणा असेल 40. तेलंगणा हे सर्वात कमी सदस्य असलेलं विधान परिषद असलेलं राज्य आहे.
तेलंगणा आणि आंध्र प्रदेश यांचं विभाजन झाल्यामुळे यांची जी काही सभागृह आहे त्यांची सदस्य संख्या सुद्धा यांचं विभाजन करण्यात आलेलं आहे. हे लक्षात ठेवण्यासाठी विधान परिषद कोणत्या कोणत्या राज्यात आहे हे लक्षात ठेवण्यासाठी जर आपण एक छोटासा जर फॉर्म्युला आपण समजून घेतला, टीबी, जुखाम हा एक शब्द आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. टी म्हणजे तेलंगणा, बी म्हणजे बिहार, जे हा शब्द आता आपल्याला वगळावा लागेल हे जम्मू काश्मीर होतं, यू म्हणजे उत्तर प्रदेश होतं, के म्हणजे कर्नाटक होतं, ए म्हणजे आंध्र प्रदेश होतं असणार आहे, एम म्हणजे महाराष्ट्र असणार आहे. टीबी जुखाम हा शब्द लक्षात ठेवल्यानंतर आपल्याला कोणत्या कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद आहे हे लक्षात राहण्यास सोपं जाईल. विधान परिषदेची रचना आणि विधानसभेची रचना समजून घेऊ. सगळ्यात महत्त्वाचं अजून एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचा आहे की पंजाब राज्य हे असं राज्य होतं की ज्या राज्यामध्ये सुरुवातीला विधान परिषद हे सभागृह होतं. राजस्थानमध्ये सुद्धा अशा पद्धतीचं सभागृह होतं, परंतु हे नंतर काय करण्यात आलंय, भंग करण्यात आले. नव्याने जे प्रस्तावित असलेले जे विधान परिषद निर्माण करण्यासंदर्भातले जे प्रस्ताव आहे ते तमिळनाडू राज्याचे, ओरिसा राज्याचे आणि राजस्थान राज्याचे प्रस्तावित आहे. हे 3 राज्यांनी त्या विधानसभेने अशा पद्धतीचे प्रस्ताव हे संसदेकडे पाठवलेले आहे. त्याची अंमलबजावणीची प्रक्रिया अजून सुरू आहे. विधानसभा याची रचना समजून घेऊ. कलम 170 मध्ये ती देण्यात आली. विधान परिषदेची रचना 171 मध्ये देण्यात आली. लोकसंख्येनुसार ही जी काही विधानसभा असेल ही लोकसंख्येच्या आधारावरती असणार. ज्या राज्याची लोकसंख्या जास्त, साहजिकच त्या राज्याची विधानसभेची सदस्य संख्या ही जास्त असणार. लोकसंख्येचा विचार करता किमान म्हणजे कमीत कमी सदस्य संख्या ही 60 असेल आणि जास्तीत जास्त ही सदस्य संख्या असेल 500. घटनेमध्ये कलम 170 नुसार स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे की विधानसभेची जी काही रचना असेल, सदस्य संख्या असेल ही लोकसंख्येच्या प्रमाणात असेल. लोकसंख्येच्या प्रमाणात असून ही सदस्य संख्या कमीत कमी 60 असेल आणि जास्तीत जास्त ही 500 असेल. सध्या 403 ही जी काही सदस्य संख्या आहे उत्तर प्रदेशची असून ही सर्वाधिक मोठी विधानसभा आहे. जर आपण 60 किंवा 60 पेक्षा कमी असलेल्या काही राज्य आहे, अपवादात्मक राज्य आहे, ते आपण समजून घेऊ. ते कोणते कोणते असतील. अरुणाचल प्रदेश असेल यांची 60 असेल. या सध्या अगोदर सुरुवातीला ही स्थापन झालं त्यावेळेस त्याची 30 होती. सिक्कीम विधानसभेची सदस्य संख्या ही सर्वाधिक कमी 32 असेल. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, सर्वात छोटी विधानसभा असलेलं राज्य कोणतं? तर त्याचं उत्तर कोणतं असेल? सिक्कीम. सिक्कीम नंतर 40 ही सदस्य संख्या आहे गोवा आणि मिझोरम या राज्याची. गोवा, मिझोरम, सिक्कीम यांचा जर क्रम बघितला आपण, सिक्कीम सर्वाधिक कमी, त्यानंतर मिझोरम आणि गोवा हे नंबर 2 क्रमांकाचे. नंतर त्यापेक्षा जास्त 60 ही जी काही सदस्य संख्या आहे नागालँड आणि अरुणाचल प्रदेश यांची विधानसभेची संख्या ही 60 प्रत्येकी असेल. गोवा आणि मिझोरम यांची 40 असेल आणि सर्वाधिक कमी असेल सिक्कीम या राज्याची. सर्वाधिक जास्त जर आपण विचार केला तर ती किती असेल विधानसभेची? सर्वाधिक मोठी असेल उत्तर प्रदेशची. उत्तर प्रदेश या राज्याची असेल 403. महाराष्ट्राची असेल 288. किती असेल? 288. सर्वाधिक छोटं असेल सिक्कीम, त्यानंतर असेल गोवा आणि मिझोरम, त्यानंतर असेल अरुणाचल प्रदेश आणि नागालँड. सुरुवातीला ज्यावेळेस हे राज्य निर्माण झाले त्यावेळेस यांची सदस्य संख्या या पद्धतीने निश्चित करण्यात आलेली होती. नंतर लोकसंख्येच्या प्रमाणात सध्याची ही सदस्य संख्या आता वाढवण्यात आलेली, बदलण्यात आली. विधान परिषदेची आपण समजून घेतली. यामध्ये तेलंगणा हे सर्वाधिक आपण बघितलं, सर्वाधिक कमी असेल 40. सर्वाधिक मोठे असेल उत्तर प्रदेश. महाराष्ट्राची आपण समजून घेतली 78.
विधान परिषदेच्या संदर्भात नियम असा असेल, किमान कमीत कमी 40 मेंबर असेल, 40 सदस्य असेल आणि जास्तीत जास्त किती असायला पाहिजे, म्हणजे कमाल सदस्य संख्या ही विधानसभेच्या 1/3 पेक्षा जास्त नसावी, अशा पद्धतीची तरतूद घटनेमध्ये कलम 171 नुसार करण्यात आली. म्हणजे बघा, जी विधानसभा असेल त्या राज्याची, कारण आपण बघितलेलं आहे यापूर्वी की प्रत्येक राज्यासाठी एक विधानसभा असेल आणि राज्यपाल असेल. मग जी विधानसभा असेल त्या विधानसभेची सदस्य संख्या किती आहे त्यानुसार पुढे जी काही विधान परिषदेची सदस्य संख्या आहे कमीत कमी 40 असायला पाहिजेत आणि जास्त त्या विधानसभेच्या 1/3 पेक्षा जास्त नसावी, अशी तरतूद करण्यात आली. आपली जी की 288 सदस्य संख्या आहे, तर आपण 78 ही सदस्य संख्या निश्चित केली. आला लक्षात? 1/3 पेक्षा जास्त नसावी. उत्तर प्रदेशची 403 आहे, तर त्यानुसार उत्तर प्रदेशमध्ये विधान परिषदेची सदस्य संख्या असेल 100. हे दोन नियम महत्वाचे असतात. बऱ्याच जण या संदर्भात कन्फ्यूज होतात, कमीत कमी किती आणि जास्तीत जास्त किती. हे नियम का करण्यात आले? एकापेक्षा जास्त राज्य असल्यामुळे आणि काही राज्यांची लोकसंख्या ही कमी जास्त असल्यामुळे या पद्धतीचे नियम हे टाकण्यात आलेले आहे. जसं आपण ग्रामपंचायतीमध्ये बघतो की 7 ते 17 सदस्य असायला पाहिजे. लोकसंख्येच्या प्रमाणात सदस्य संख्या ही वाढत जाते, 7 ते 17 पर्यंत होत जाते. तसंच या ठिकाणी सुद्धा कमीत कमी 60 असायला पाहिजे विधानसभेच्या बाबतीत आणि जास्तीत जास्त 500 असेल. या ठिकाणी कमीत कमी 40 असेल. ह्या दोन बाबी संदर्भात कन्फ्युजन नेहमी होत असतं. विधानसभेचे 60 असेल आणि कमीत कमी आणि विधान परिषदेची कमीत कमी सदस्य संख्या असेल 40. अशा पद्धतीने विधानसभा आणि विधान परिषदेची रचना आपण या ठिकाणी स्पष्ट केली.